नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण झटपट बनून तयार होणारी आणि चवीला अगदी अप्रतिम असलेली शेवयांची खीर बनवणार आहोत। मी ही शेवयांची खीर बनवताना एक साधीशी टिप दिली आहे। ती टिप फॉलो करून ही शेवयांची खीर तुम्ही एकदा नक्की बनवा। रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा ही नम्र विनंती। शेवयांची खीर बनवण्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते पाहूया। एक लहान वाटी भाजकी शेव घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार आणि एक वाटी साखर घेतली आहे आणि स्वादानुसार वेलची पूड घेतली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आपण इथे अर्धा लिटर दुधाची आपण खीर बनवणार आहोत। गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे। या कढईमध्ये आपण खीर बनवणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे आपण तूप घेऊया। या तुपावर आपल्याला शेव छान भाजून घ्यायची आहे। तूप थोडं गरम झालेलं आहे। आता या तुपावर ही शेव आपण खूप छान खरपूस अशी भाजून घेऊया। शेव भाजत असतानाच यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना ते सुद्धा घालूया आणि ड्रायफ्रूट आणि शेव एकत्र छान भाजून घेऊया। शेव भाजत असताना आपल्याला सतत परतत राहायचं आहे, नाहीतर शेव पटकन करपते। म्हणून सतत परतत राहत ही शेव आपण भाजून घेऊया। शेव आणि ड्रायफ्रूट खूप छान परतून झालेले आहेत तुपावर। मनुका बघा खूप छान असा फुलला आहे। आता आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्येच आपण साखर घालणार आहोत। साखर आपल्या आवडीनुसार आपण इथे घ्यायची आहे आणि सतत ढवळत राहत हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला एक साधी टिप सांगणार होते। ती टिप हीच आहे की कधी-कधी काय होतं की आपण शेवयांची खीर बनवताना दूध फाटतं। शेवयांमध्ये दूध घातलं की दूध फाटतं आणि मग आपली सगळी खीर बिघडते। अशा वेळी काय करायचं आहे की दुधामध्येच आपण साखर घालून ती ढवळत राहत छान दूध उकळून घ्यायचं आहे आणि या उकळलेल्या साखर मिश्रित दुधामध्ये शेवयांची खीर बनवली तर शेवयांची खीर कधीच फाटणार नाही आणि अगदी स्वादिष्ट खीर बनून तयार होईल। हे बघा दूध छान उकळलं आहे। शेव परतलेली कढईसुद्धा आपली गरमच आहे आणि आता हे उकळून घेतलेलं दूध आणि साखर आपल्याला या परतलेल्या शेवमध्ये ओतायचं आहे। हे सगळं अर्धा लिटर दूध आहे ते सगळं आपण या शेवमध्ये ओतून घ्यायचं आहे। आता या दुधामध्ये ही शेव आपण छान शिजवून घ्यायची आहे। हे बघा दुधामध्ये 10 मिनिटं आपण ही शेव खूप छान शिजवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये पाव चमचाभर वेलची पूड घालूया आणि खीरमध्ये वेलची पूड छान मिक्स करून घेऊया। हे बघा स्वादिष्ट आणि अगदी अप्रतिम चवीची आपली शेवयांची खीर बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही शेवयांची खीर नक्की बनवा आणि आस्वाद घ्या। थँक यू।